वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात शेतकरी दादाजी त्र्यंबक देसले यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास वन्यजीव प्राण्याने संबंधित मालक दादाजी देसले यांच्या शेतातील शेडमध्ये असलेल्या शेळी, बोकड, बकरीचे लहान पिल्लू याच्यावर हल्ला करून ठार केले। यामध्ये 8 बोकड, 2 शेळ्या, 5 पिल्लू तसेच 2 बकऱ्या जखमी आहेत। या घटनास्थळी वनपाल श्रीमती डी अहिरे, वनमजूर पंडित खेरनार यांनी संबंधित घटनेची पाहणी करून वनपाल अहिरे मॅडम यांनी पंचनामा केला। या वन्यप्राणीचे वनविभागाने काहीतरी संरक्षण करावे, जेणेकरून यामुळे असंख्य शेळी, मेंढी, प्राणी, जनावरे यांचा जीव जाणार नाही, अशी दखल वनविभागाचे अधिकारी यांनी घ्यावी, अशी ग्वाही शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे। तसेच रात्री बेरात्री शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी तसेच आपले बैल, म्हैस, गाय, शेळी, मेंढी, इतर प्राणी शेतकरी शेतात आपली गुरंढोरं सांभाळण्यासाठी जात असतात। याच्या जीवाला व त्याच्या परिवाराला देखील धोका आहे, म्हणून वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी दखल घेऊन काहीतरी संरक्षण करून उपाययोजना कराव्यात, अशी देखील शेतकरी बांधवांकडून व ग्रामस्थांकडून मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, तालुका प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साक्री।